नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूतीमधल्या स्वअनुभूती या भागामध्ये आज आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? आणि आपले हे व्हिडिओ जे तुम्हाला तुमच्यासाठी मी नवीन घेऊन आलेली आहे तुमच्या इनर सेल्सला जागृत करण्यासाठी, तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि बऱ्याच लोकांना याची गरज असते स्वतःला मोटिवेशन करण्यासाठी, स्वतःला मोटिवेट करून आपल्या आयुष्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे हे बघण्यासाठी आणि स्वतःवर फोकस करण्यासाठी. जेव्हा आपण स्वतःवर फोकस करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आजही मी तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी घेतलेल्या स्टँडवर कसं राहायचं आहे, म्हणजे कोणत्याही गोष्टीला प्रायोरिटी देणं आणि कोणतीही गोष्ट आपण नाही म्हणायला शिकणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण त्याविषयी बोलणार आहोत. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. मोठ्यांनी सांगितलेली कामं, मग आपल्या जवळच्या रिलेशनमधले लोक किंवा आपले टीचर्स, आपले कलिग्स, आपले कझन्स, आपले आईवडील, जे काही रिलेशनमधले शेजारी पाजारीचे लोक आपल्याला कामं सांगतात त्यावेळेस आपण ती कामं ऐकतो आणि जर आपण नाही म्हणालो तर आपल्याला घरच्यांचा ओरडा पडतो. हे लहानपणापासून आपल्या मनावरती कुठेतरी बिंबवलेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपण नाही म्हणतो त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच खूप गिल्ट येतं. आपण हा विचार करतो की आपण किती चांगले नाही आहोत, आपण किती वाईट आहोत, किंवा एखाद्या गोष्टीला नाही म्हटलो आपण तर आपण हे चांगलं केलं का, अशा बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला विचार येतो. मग त्यावेळेस आपल्याला या गोष्टींचा विचार न करता आपण नाही का म्हणालोय किंवा कुठल्या गोष्टीला नाही म्हणालं पाहिजे या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. यासाठी सगळ्यात आधी तुमच्या प्रायोरिटीज सेट असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणती गोष्ट करता आहात ती तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ती जर नाही केली वेळेवर तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच वेळेस तुम्हाला नाही म्हणणं हे जरुरीचं होतं. व त्यावेळेस नाही म्हणताना कशा पद्धतीने म्हटलं पाहिजे याचंही काही नियम किंवा याही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण कोणतीही गोष्ट जेव्हा नाही म्हणतो त्यावेळेस आपल्याला फक्त ते काम, जे काम आपल्याला सांगितलं जाते त्या कामाला नाही म्हणायचे. समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे हा आपला हेतू नसावा. किंवा अगदी शांततेत, आरामात किंवा थोडा पॉज घेऊन आपण त्याला नाही, मी हे आत्ता नाही करू शकत आणि माझं हे काम खूप जास्त महत्त्वाचं आहे, किंवा माझं हे काम झाल्यानंतर मी तुला संध्याकाळी किंवा तुमच्या टाईम शेड्यूलनुसार त्याला ते काम करून देऊ शकता, अशा पद्धतीने तुम्हाला त्याला सांगायचं आहे. म्हणजेच त्याच्या भावना कुठेही तुम्हाला दुखवायच्या नाही आहेत या पद्धतीने त्याला सांगायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला बघा, एखादी व्यक्ती जेव्हा पैशांबाबत विचारते, फायनान्स किंवा कशाची मदत मागते, त्यावेळेस आपण काय करतो, आधी आपल्याकडे बॅलन्स आहे का, आपलं कुठे सफर होतं आहे का, किंवा आपला फायनान्स कुठे चुकतोय का, आपला हिशोब कुठे चुकतोय का, या गोष्टी लक्षात घेऊन जर आपल्याकडे अमाऊंट उरत असेल, पैसा उरत असेल तर आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो. त्याच पद्धतीने वेळेच्या बाबतीतही आपल्याला करायचं आहे. आपण नेहमीच म्हणतो टाईम इज मनी, पण जेवढी व्हॅल्यू आपण पैशाला देतो तेवढीच व्हॅल्यू आपण त्या वेळेला देत नाही. तर हीच व्हॅल्यू आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या प्रायोरिटीज आधी सेट करायला हवेत की आपण कोणत्याही गोष्टीला नाही म्हणतोय ते का म्हणतोय, तितकंच महत्त्वाचं आपलं काम आहे का समोरच्या व्यक्तीचं काम जास्त महत्त्वाचं आहे, हेही आपल्याला त्यावेळेस बॅलन्स्ड करता आलं पाहिजे. तर हे नाही म्हटणं यासाठी गिल्ट वाटून घेण्याचं कारण नाही आहे आणि नाही म्हटलो म्हणून आपण वाईट झालो असंही नाही. तर आपल्या प्रायोरिटीज जर सेट असतील तर आपल्याला कोणत्याही पद्धतीने त्या कामाला पूर्णत्वाला न्यायचं असतं. त्यामुळे आपण नाही म्हणणं यामध्ये काहीही गैर नाही, पण समोरच्या व्यक्तीला सांगताना अगदी त्याच्या भावना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने त्याला आपल्याला सांगायचं आहे. यासाठी आधी प्रत्येकाचे एक टू डू लिस्ट तयार पाहिजे की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपल्याला दिवसभरात काय काय कामं करायची. मग ती गृहिणी असो
वर्किंग वुमन असो किंवा आणखी कुठलेही मुलं असो किंवा आणखी कोणी असो, पण तुम्हाला तुमची टू डू लिस्ट तयार करायची आहे, जेणेकरून तुम्ही कधी बिझी आहात, कधी फ्री आहात, कधी तुम्हाला जास्त वेळ आहे की तुम्ही एखाद्याचं काम विचारपूर्वक करू शकता, या सगळ्या गोष्टी तुमच्या सेट असल्या पाहिजेत। मग याच्यावरून तुम्हाला नाही म्हणणं किंवा हो म्हणणं किंवा या गोष्टी क्रिटिसाइज व्यवस्थितपणे करता येतात। तर तुम्हाला आणखीन काय गोष्टी करायच्या आहेत, तर तुम्हाला जेव्हा समोरचा व्यक्ती विचारतोय त्यावेळेस त्याला लगेच न सांगता मी तुला थोड्या वेळाने सांगू शकतो, या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला सांगू शकता। म्हणजे तुम्ही हो म्हणाल किंवा नाही म्हणाल याच्या तयारीमध्ये, किंवा तुम्ही नाहीही म्हणू शकता ह्या मनाच्या तयारीने तो व्यक्ती तशा पद्धतीने तयार होतो। त्यामुळे काय होतं की तुम्हाला नंतर नाही म्हणणं सोपं जातं। बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की आपण स्वतःला परफेक्ट बनवायला जातो, पण प्रत्येक वेळी आपण परफेक्ट असू शकत नाही। बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये आपण मेंटली सफर होतो, आपल्याला त्रास होतो आणि आपली शारीरिक कॅपॅसिटी असते ती सुद्धा कधी कधी प्रॉब्लेममध्ये येते। त्यामुळे काय होतं, आपण या सगळ्या गोष्टीतून जेव्हा सफर करतो तेव्हा आपण एखाद्याला जर प्रॉमिस दिले तेही आपण पाळू शकत नाही आणि स्वतःची कामंसुद्धा आपल्या व्यवस्थितपणे होत नाही। त्यामुळे माणसाने जर कमिटमेंट दिली आहे तर ती जर पूर्ण करायची आहे तर ती देतानाच काळजीपूर्वक द्या। जर ती तुम्हाला जमत नसेल तर सरळ नाही असं सांगा आणि ते काम तुम्ही नंतर कधीतरी पूर्ण करू शकता, किंवा ते काम तुम्ही का नाही केलं हे त्याला एक्सप्लेन करा। जर त्याला खरंच तुमच्याविषयी काही वाटत असेल तर त्याला हे समजून जाईल। किंवा खूप सारे प्रोफेशनल व्यक्ती असतात, लोक असतात की त्यांना ह्या गोष्टी समजतात की हे काम महत्त्वाचं आहे आणि हे झाल्यानंतर मी तुझं काम करू शकते, हे जर आपण त्यांना सांगितलं तर त्यांना ते समजतं। पण जर काही व्यक्ती त्याच गोष्टीला धरून बसत असतील की नाही, जर तू हे माझं काम नाही केलं तर आपलं नातं संपलं, किंवा अशा बऱ्याच गोष्टी ती लोक बोलतात, तर त्यावेळेस हे समजून घ्या की त्याला कधीतरी आपल्याशी जे नातं आहे हे तोडायचंच आहे। त्यामुळं त्याने अशा पद्धतीने अट तुम्हाला घातलेली आहे। जर तो व्यक्ती तुम्हाला समजू शकत नसेल तर तो तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं नातं निभावू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। जर आज तुम्ही त्याचं काम करून हे नातं कंटिन्यू ठेवलं तरी पुढं जाऊन पुन्हा तो याच पद्धतीने वागून तुमच्याशी ते नातं तोडणारच आहे। त्यामुळे वेळी सावध राहा आणि अशाच व्यक्तींना जवळ करा जे तुम्हाला समजून घेऊ शकतील, जे तुमच्या कामात येतील, तुम्हाला मदत करतील किंवा तुम्हीही त्यांना मदत करू शकाल आणि त्यावेळेस तुमचं जे नातं आहे ते व्यवस्थितपणे शेवटपर्यंत तुम्हाला निभावता येईल। तर या पद्धतीने नाही असं म्हणणं आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा। स्वतःच्या प्रायोरिटीज ठरवा, आपली स्वतःची लिस्ट तयार करा, आपल्यासाठी आपली कामं किती इम्पॉर्टंट आहेत हे स्वतःला समजू द्या आणि तेच तुम्हाला इतरांना सांगता आलं पाहिजे। जर तुम्हाला त्याचं महत्त्व वाटलं तरच त्या कामांचं महत्त्व इतरांना वाटणार आहे। तर या पद्धतीने समोरच्याशी बोला, त्यांच्या भावनाही न दुखावता तुमचं काम बरोबर तुमच्या वेळेमध्ये पूर्ण होईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, टाटा, बाय बाय अँड सी यू।